लिंक्डइन वरती, नोकरीवरती, पेपरवरती सगळीकडे येत आहे. युट्यूबवरती तर सगळे व्हिडिओज पण काढताय की अरे हे हायरिंग करताय, ते हायरिंग करताय, इन्फोसिस हायरिंग 25,000 फ्रेशर्स. मी स्वतः व्हिडिओ केला कारण न्यूज तशी ऑफिशियल होती, त्यांच्या सीईओनी सांगितलं. या गोष्टी आपण पण म्हणजे न्यूजमध्ये बघत असाल, खूप हायलाइटेड होत आहे. बट ग्राउंडवरती खरंच हायरिंग होते. आपण काय करतो, करिअर पोर्टलवर जातो, अप्लाय करतो, ना कॉल, ना इंटरव्ह्यू, ना ऑफर लेटर. बर, रियालिटी काय आहे आज मी तुम्हाला पूर्ण रिसर्च केला आहे. एचआर असेल, रिक्रुटर आहे, सिनियर आहेत, त्यांच्याबरोबर कॉल करून हे करून मी रिसर्च केला आहे आणि तो रिसर्च मी तुमच्या समोर मांडतो. तुम्हाला खरं वाटतं की नाही मला फक्त कमेंटमध्ये नक्की सांगायचं. ओके, तुम्ही आतापर्यंत न्यूजवर किती बघितलं असेल बरं, की आपण पण व्हिडिओ बनवले. मी व्हिडिओ थांबवण्याचं कारण एकच आहे, हायरिंगचे. आता पण तुम्ही बघा, काही युट्यूबर्स आहेत की जे फक्त व्ह्यूज वाढवण्यासाठी हायरिंगचे व्हिडिओज टाकताय. कारण मुलांना आता हायरिंग म्हणजे जॉब पाहिजे आहे. जॉब पाहिजे, आपण डायरेक्टली काय करतो, व्हिडिओ बघतो, कुठं हायरिंग आहे, किती हायरिंग आहे, काय आहे, लगेच अप्लाय करतो. आणि हे असं चालू आहे, सर्रास चालू आहे. व्हिडिओज व्हायरल होत आहे, व्ह्यूज येत आहे, पण कॉल येत नाहीये, इंटरव्ह्यू कॉल येत नाही. मी पण आपले व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत त्यावरती पण जॉबच्या ओपनिंग शेअर करतोय. आता ते माझ्याकडे जसे येतात तसे मी शेअर करतो. प्रॉब्लेम काय होतं मी सांगतो. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की कंपनीज काय करताय माहिती का, जे त्यांचं मार्केट आहे, जॉब मार्केट, ओके, त्यांना जे प्रोजेक्ट, त्यांचे जे क्लायंट, जे इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांना दाखवण्यासाठी हे करताय सगळं. कारण एखादा समजा आपण एक XYZ आपण कंपनी घेऊ, कंपनीचं नाव न घ्यायला, XYZ कंपनी आहे, त्यांच्याकडे एखादा प्रोजेक्ट येणार आहे. क्लायंटला काय वाटतं, अरे ह्यांच्याकडे एम्प्लॉय नाही, हे तर फायर करताय, मार्केट अनस्टेबल आहे. हे दाखवण्यासाठी आहे फक्त की आपण एम्प्लॉई हायर करतोय, 12,000, 5,000, 1,000 आम्ही वॉक इन ठेवलाय, आम्ही एम्प्लॉईज हायर करतोय, म्हणजे आम्ही खूप बिल्ड करतोय, आमचा रेव्हेन्यू खूप इन्क्रीज आहे, आम्ही मार्केटमध्ये टॉप मोस्ट कंपनी, आम्ही हायर करतोय, आमच्याकडे भरपूर सारे प्रोजेक्ट आहेत. मग हे कसं, त्यांचा मार्केट किंवा ते मार्केटमध्ये अनस्टेबिलिटी ठेवण्यासाठी किंवा क्लायंटला असं दाखवण्यासाठी किंवा तुम्ही इन्व्हेस्ट करा, आम्ही खूप मोठी सर्व्हिस देऊ तुम्हाला, किंवा आमच्याकडे खूप मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत. हे फक्त कंपनीसाठी आहे मित्रांनो, आपल्यासाठी नाहीये. तुम्ही बघा किती लोकांनी, म्हणजे काही काही लोक असे पण आहेत, काही काही लोक फक्त रॅन्डमली अप्लाय करतात, पण काही लोक प्रोसेस फॉलो करताय. काही लोकांसोबत कॉन्टॅक्ट झाला की मी रिझ्युमे चांगला आहे, माझा क्रायटेरिया बसतो, पण कॉल येत नाही. त्याचं रिझन हे आहे की आपण फक्त त्या हायरिंगच्या न्यूजवरती जातो, पण ग्राउंडला हायरिंग होत नाहीये. मी हे 101% सांगतो, हायरिंग पॉज आहे, हायरिंग फ्रीज आहे, इंटरनल शफलिंग चालू आहे. इथे जिथे एम्प्लॉई लागतोय इकडे जा, तिकडे जा, म्हणजे एकेका प्रोजेक्टवरती एम्प्लॉईज कमी करताय. ओके, एक एम्प्लॉई 2-2, 3-3 प्रोजेक्टवरती काम करतोय. सो हायरिंग फ्रीज करताय. जरी समजा एखाद्याने ले ऑफ केला किंवा रिझाईन केलं तरी हायर करत नाही. ही रिअल कंडिशन आहे. म्हणजे जे रिक्रुटर आहेत किंवा जे इंटरनल जे मोठे मोठे हेड आहेत ना, त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट झाला माझा, त्यांच्यासोबत बोलणं झालं, आणि हे आहे. मी असं नाही सांगत की माझ्याकडे काय प्रूफ आहे किंवा काय आहे, पण या गोष्टी तुम्हाला पण खरं वाटतंय की नाही हे मला फक्त सांगा, आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा, येस ऑर नो. खरंच. आणि आपण म्हणजे मी स्वतः पण व्हिडिओ काढलेला आहे. मी व्हिडिओ थांबवण्याचं कारणच ते आहे की कुठलीही न्यूज बघतो आपण आणि आपण लगेच व्हिडिओ बनवतो, व्ह्यूज येतात, मुलं अप्लाय करता, चांगलं वाटतं, किंवा एखादा मी फॉर्ममध्ये देतो, यार नाही तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करा किंवा काय करा. तर या गोष्टीमुळे म्हणजे मला पण थोडंसं वाईट वाटतं. पण या गोष्टीला फ्रेशर असेल, एक्सपिरियन्स असेल, या गोष्टी नीट अंडरस्टँड करा की उगच न्यूज आली म्हणून कोणाच्याही पाठीमागे जाऊ नका किंवा अपेक्षा करू नका. मार्केटमध्ये खरंच एखादी ओपनिंग आहे का, त्या जॉब, कारण आपल्याला माहीत असतं की यार कुठली, आता सध्या काही ट्रेंडिंगमध्ये चालू आहे, क्लाउड आहे, AI आहे, डेटा आहे, ऑटोमेशन आहे, एज आहे. ह्या ज्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या ज्या अपडेटेड आहेत, ज्या तुम्हाला आता खरंच लागत आहे, मार्केटची रिक्वायरमेंट आहे, त्या अप टू डेट तुम्ही स्किल व्हा, त्या गोष्टी मॅटर करता, आणि त्यानुसार तुम्ही जायचा प्रयत्न करा. आय थिंक ह्या न्यूज येत आहे, ह्या न्यूज फक्त ह्या व्ह्यूज, म्हणजे युट्यूबर आहेत ते व्ह्यूज वाढवण्यासाठी करताय, आणि हे जे न्यूज आहेत, ज्या न्यूजमध्ये त्यांच्या चांगल्या व्ह्यूज जाण्यासाठी ते पण करताय, रिपोर्टर वगैरे आहेत ते, आणि कंपनीज त्यांचं हे मेंटेन करण्यासाठी, फक्त मार्केटमध्ये दाखवण्यासाठी की आम्ही ओपनिंग करतोय, हायरिंग करतोय, पण ॲक्च्युअलमध्ये ना कॉल्स येत आहे, कॉल्स आले तर ना इंटरव्ह्यू होत आहे, इंटरव्ह्यू झाले तर ना ऑफर लेटर येत आहे, ना ऑफर लेटर आलं ना तर जॉईनिंग लेटर देत आहे. ॲक्च्युअलमध्ये बघा तुम्ही, या ज्या गोष्टी मी बोलतोय का, एखाद्या फ्रेशरला किंवा एखाद्या एक्सपिरियन्सला हे विचारा तुम्ही की असं चालू आहे की नाही.
ओके, सो खरंच बी अलर्ट. आणि खरंच खूप अपेक्षा आहे सगळ्यांनाच की यार हे मार्केट लवकरात लवकर स्टेबल व्हावं, सगळ्यांना जॉब भेटावा. आणि खूप ह्याचा फायदा लोक घेत आहे ह्या अशा मार्केटचा, किंवा ज्यांना जॉब नाही आहे त्यांच्याकडून पण हे खूप फायदा घ्यायचा प्रयत्न करताय. सो बी अलर्ट, एवढंच सांगेल मी ह्या व्हिडिओमधून. आणि खरंच रियालिटी समजून घ्या, ॲक्सेप्ट करा आणि त्यानुसार स्टडी आणि त्यानुसार जॉब सर्च करा. ओके, सो ह्या व्हिडिओमधून एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.